नमस्कार कांचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे. तर इथे बघा मुगाला छान मोड आलेले आहेत आणि त्यामध्ये एक बटाटा कापून घेतलेला आहे, छोटे काप केलेले आहेत. तर असे मुगाला मोड आले ना का भाजी छान होते. तर चला सुरुवात करूया. इथे मी एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 पळीभर तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं आवश्यकता असेल तेवढं तेल घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 पळी साधारण तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हाफ टीस्पून जिरे आणि मोहरी घ्यायचं आहे. जिरा मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. आपण सगळ्या भाज्यांमध्ये हिंग घालतच असतो, तर या भाजीमध्ये सुद्धा हिंग घालायचं आहे. यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत, 1 मिरची आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तो तेलावर असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. त्यानंतर अर्धा टॅमॅटो कांद्यावरच परतून घ्यायचा आहे. जास्त टॅमॅटो घालायचा नाही, नाहीतर भाजी गोडसर होते. मसाल्यांमध्ये इथे अर्धा चमचा हळद. आता इथे लहान चमचा आहे म्हणून मी 3 चमचे तिखट घेतलेला आहे, लाल तिखट. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा गरम मसाला. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मोड आलेले मूग आणि बटाटा परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही वांगं, शिराळं किंवा तेंडली ही भाजीसुद्धा घालू शकता, खूप छान होते. तर आता इथे फक्त मी बटाटा घातलेला आहे कारण जास्त भाजी वाढवायची नव्हती. आता हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ही भाजी डब्यालासुद्धा करू शकता, खूप छान लागते, टेस्टी होते. तसंच तुम्हाला रसाभाजी करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी जास्त ठेवायचं आहे. आता मी इथे सुकी भाजी करणार आहे म्हणून मी हाफ कप पाणी घेतलेलं आहे आणि गरम केल्यानंतर याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता आपल्याला रसाभाजी पाहिजे असेल तर पाणी वाढवायचं आहे. आता सुकी करायची आहे म्हणून मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. आता 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा मस्त भाजीला वाफ आलेली आहे. आता इथे बटाटा आणि मूग शिजत आलेले आहेत. 5 ते 7 मिनटं छान अशी उकळी काढल्यानंतर वाफ आल्यानंतर बघा भाजी छान शिजलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. तुम्ही स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे. ही भाजी शिजायला वेळ लागत नाही. मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनटामध्ये भाजी छान तयार होते. आता इथे बघा मीठ आणि वाटण मी एकत्र घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि परत 5 मिनटं आपण चांगली वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी तयार होईल. तर इथे मी झाकण देणार आहे आणि परत 5 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर भाजी शिजून देणार आहे. तर चला आता भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा असे बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे भाजी जी आहे तयार झालेली आहे. आणि ही भाजी मी सुक्की बनवलेली आहे चपातीसोबत खाण्यासाठी. तुम्हीही मुलांनाही डब्याला देऊ शकता, खूप छान भाजी लागते. तर अशीच भाजी तुम्हीसुद्धा करून बघा. जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.